हडपसरमधील माळवाडी येथील साने गुरुजी हॉस्पिटल कॅनॉल येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय। त्यामुळे या ठिकाणी पाणी सोडले जात नाही। याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसत असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या समस्यांविरोधात शिंदे गटाचे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी आवाज उठवत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसेच या समस्येचे तातडीने निवारण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी ही तुपे यांनी केली आहे। पाहूयात अधिक काय म्हणाले। नमस्ते, मी पुणे जिल्हा प्रमुख शिंदे गट उल्हास तुपे आज माळवाडी येथील साने गुरुजी हॉस्पिटल कॅनॉलच्या तिथे आलेलो आहे। कारण बरेच दिवस झाले मी साहेबांशी वारंवार पत्रव्यवहार करून चर्चा करून की ज्या जुन्या कॅनॉलमध्ये कचरा जलपर्णी भरपूर प्रमाणात साठले होते आणि 7:30ला जलपर्णी वाढल्यामुळे जॅकवेलचं पाणी सोडत नाही, त्याच्यामुळे 17:30च्या अर्ध्या लोकांच्या उन्हाळ्यामध्ये बोर आटलेले आहेत। तर ते स्वच्छ करून पाणी सोडलं तर लोकांच्या बोरलाही पाणी येईल। पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेले आहे कॅनॉल साफ करायचं त्या चुकीच्या पद्धतीने तो काम करत आहे। कारण चांगल्या प्रकारे काही कॅनॉल साफ केलेलं नाही। अर्ध्या तासाची ती मशीन बारकी आहे आणि मशीन बारकी असल्यामुळे करोडो रुपयाच्या नागरिकांच्या टॅक्समधून येणाऱ्या पैशाची नासधूस करत आहे। तर हे असं काम करत असतील तर ते आम्ही शिवसेनेच्या ह्याच्याने आम्ही खपून देणार नाही। कारण शिवसेनेच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ आणि रस्त्यामध्ये जो कॅनलमधनं काढलेला जो राडा रोड आहे तो राडा रोडा साईडला टाकला रस्त्यामध्ये, त्याच्यामुळं कितीतरी टू व्हीलरवाल्यांचा आत्ता अपघात झाला। तर असली कामं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल काढू नये। कारण करोडो रुपये घालून जर तुम्ही लोकांना चुत्या बनवायची कामं करत असाल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। पूजा पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।